मित्रांनो, अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून काय करावे, तर इथे 10 टिप्स देत आहे. सर्वात प्रथम पहिली टिप आहे पॉवर अप युअर स्पेस. म्हणजे तुमची जी जागा आहे अभ्यास करण्याची, तिच्यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही पलंगावर किंवा तुमच्या बेडवरती स्टडी करत असाल तर ते पहिले बंद करा. एक छान वातावरण, चांगली स्पेस शोधा आणि तिथे एक खुर्ची टाकून, टेबल खुर्ची असेल तर चांगलंच आहे. दुसरे आहे हायड्रेशन इज की. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही तहानलेले किंवा तुम्हाला काही त्रास किंवा काही फटीग असेल तर मग अभ्यासात डिस्टर्ब होऊ शकतं, तुम्हाला झोप येऊ शकते. म्हणून दिवसभर पाणी पित राहा, बॉडी हायड्रेट ठेवा, म्हणजे तुम्हाला झोप नाही येणार रात्री जेव्हा तुम्ही पूर्ण मन लावून अभ्यास करतात त्यावेळेस. एक वॉटर बॉटल ठेवा, तहान लागली तर सारखं प्यायला. पुढची गोष्ट घेऊया 3 नंबरची. तुमच्या मेंदूला जरा चालना द्या. याच्यामध्ये कसं आहे की बऱ्याच वेळा तुम्ही काहीतरी आईस्क्रीम खाल्लं जेवणानंतर किंवा काहीतरी गोड खातात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही अभ्यासाला बसतात, तर ऑब्वियसली मित्रांनो खूप झोप येणार आहे. सर्वात प्रथम गोड खाल्ल्यानंतर झोप येते आपल्याला, म्हणून रात्री किंवा दुपारी तुम्ही जर अभ्यास करणार असाल तर गोड नका खाऊ. पुढचं घेऊया 4 नंबरचं. मूव इट ऑर लूज इट, टेक शॉर्ट ब्रेक्स. म्हणजे थोड्या वेळानंतर ब्रेक घ्या मित्रांनो. एक 20-25 मिनटं अभ्यास केल्यानंतर एक 5 मिनटाचा ब्रेक घ्यायचा. थोडं फिरून यायचं, थोडं बाहेर लांब बघायचं, निसर्ग बघायचा. किंवा जर रात्री अभ्यास करत असाल तर डोळे बंद करायचे 5 मिनटं. परत जसं आपण मोबाईल फोन चार्ज करतो तसं स्वतःला चार्ज करायचं. पुढचं घेऊया 5 नंबर, ॲक्टिव्ह लर्निंग. आता जे तुम्ही अभ्यास करता आहात मित्रांनो, ज्याच्यामुळे तुम्हाला झोप लागते, तर टॉपिक तुम्ही चेंज करा. जर बोरिंग टॉपिक असेल, एखादा लेसन बोर करत असेल तर टॉपिक चेंज करा. त्यावेळेपुरतं, रात्रीपुरता, तो दिवसा करा तुम्ही. तर याला ॲक्टिव्ह लर्निंग असं म्हणू शकतो आपण. पुढे 6 नंबर, स्टडी बडी. फिलिंग ड्राउझी, टीम अप विथ युअर फ्रेंड अँड क्विज इच अदर अँड एक्सप्लेन कन्सेप्ट. समजा रात्री तुम्हाला खूपच झोप येत असेल तर मित्राला काहीतरी व्हॉट्सॲप करा, चॅट करा, त्याला विचारा प्रश्न त्या टॉपिक रिलेटेड. म्हणजे तुमची झोपही डिस्टर्ब म्हणजे झोप पण येणार नाही आणि तुम्हाला नॉलेज पण मिळेल. तर मैत्रिणींना फोन करा, विचारा काय प्रश्न आहे, काय आहे टॉपिक रिलेटेड तुमच्या. पुढचं घेऊया ब्राईटन अप. ओपन द कर्टन, स्विच ऑन ब्राईट लाईट्स टू कीप युअर बॉडीज नॅचरल स्लीप अवेक सायकल इन चेक. अगदी डल वातावरण, कुठला तरी छोटासा बल्ब लावला आणि त्याच्या खाली अभ्यास करताय, तसं नका करू. व्यवस्थित ट्यूबलाईट, आपला पांढरा शुभ्र प्रकाशात अभ्यास करा. अगदी जास्त प्रखर पण नको, व्यवस्थित लाईट पाहिजे, ज्याच्याने तुम्हाला झोप पण नाही येणार आणि अभ्यासात पण मूड येईल. पुढचं घेऊया पॉवर नॅप. आता पॉवर नॅप म्हणजे काय की 20 मिनिटाला तुम्ही एक छोटीशी डुलकी घ्यायची, डुलकी म्हणतो ना आपण, किंवा ब्रेक घ्यायचा. ब्रेक असा घ्यायचा की जर तुम्ही अभ्यास करत उठायचं, खाली एक 5 मिनटं डोळे बंद करून सगळी बॉडी शांत करून पडून राहायचं. डायरेक्ट आडवं पडायचं आपल्या जमिनीवरती किंवा बेडवरती. त्याला पॉवर नॅप म्हणतात. एक 5 मिनटात परत रिचार्ज होऊन तुम्ही चांगला मूड होईल. पुढचं घेऊया स्ट्रॅटेजिक शेड्युलिंग. प्लॅन टू स्टडी ड्युरिंग युअर पीक अलर्टनेस आवर्स. आता याच्यामध्ये प्लॅन करा मित्रांनो. प्लॅन करा म्हणजे की रात्री मला हा टॉपिक करायचा आहे, त्याला एवढा वेळ द्यायचा आहे, त्याच्या रिलेटेड मला काही टॉपिक इम्पॉर्टंट मार्किंग करायची आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही शेड्यूल करा आधीच, म्हणजे तुम्हाला झोप नाही येणार रात्री. आणि शेवटचं घेऊया 10 नंबरचं, व्हरायटी इज की. स्विच अप युअर स्टडी मेथड्स. आता तुम्ही वेगवेगळ्या मेथड अप्लाय करा. तुम्ही फक्त काही जण यूट्यूबवर व्हिडिओज बघत बसतात, तसं नका करू. रायटिंग करा, काहीतरी स्वतःला चालना द्या मित्रांनो, तर तुम्हाला झोप नाही येणार. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.